समस्या को लेकर भाजपा नेता गुलाबराव करंजुले पाटिल इनकी मार्गदर्शन में जलापूर्ति विभाग पर मोर्चा निकाला गया। अंबरनाथ शहर में महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालय पर पानी के लिए भव्य मोर्चा निकाला गया। भारतीय जनता पार्टी अंबरनाथ शहर शाखा की ओर से यह भव्य मोर्चा आयोजित किया गया। भाजपा नेता गुलाबराव करंजुले पाटिल इनके नेतृत्व में इस निकाले गए मोर्चा में अंबरनाथ शहर की दत्तक कुटीर, बी कैबिन और स्टेशन परिसर में पिछले 3 महीनों से नियमित पानी नहीं आ रहा है, जिससे यहाँ के नागरिक परेशान हैं। जिस विभाग में पानी आ रहा है वहाँ पर भी दूषित पानी आने से नागरिकों ने संतप्त होकर उक्त मोर्चा निकाला। इस समय मोर्चा के शिष्टमंडल को महाराष्ट्र जीवन प्राधिकरण के अधिकारियों ने पानी पुरवठा नियमित करने के लिए 10 दिनों का समय मांगा है। इस 10 दिनों में पानी पुरवठा नियमित नहीं हुआ तो तीव्र आंदोलन किया जाएगा, ऐसा इशारा गुलाबराव करंजुले पाटिल इन्होंने दिया है। इस समय भाजपा के अंबरनाथ पूर्व मंडल के अध्यक्ष अभिजित गुलाबराव करंजुले पाटिल सहित भाजपा पदाधिकारी और कार्यकर्ता उपस्थित थे। 2-5 वर्षापासून बरेचसे नागरिक पाण्यासाठी त्रस्त आहेत। एवढा पाऊस पडला, सुमारे 103% पाऊस पडला भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये। असं असताना नियोजनाभाव सगळेच नागरिक त्रस्त आहेत। पाण्याचा जो पाणी सोडण्याची जी वेळ आहे आती जो कोणी पैसे देतो त्याच्यासाठी 2 तास उशिरा जास्त पाणी सोडलं जातं आणि जो कोणी पैसे देत नाही तिथं पाणीच पण सोडलं जात नाही। आता हे आमच्या इथले जे दत्तकुटीर झालं, हल्याचा पाडा झालं आणि बी कॅबिन रोड झालं, अश्विनी हॉस्पिटल झालं, हा विभाग सगळा म्हणजे आमचा गरीब आणि झोपडपट्टी वजा रहिवासी विभाग आहे आणि अशा विभागामध्ये इतकं दुर्लक्ष झालेलं आहे की लाईन सडून जवळजवळ मला वाटतं 3 महिने झाले। 3 महिन्यापूर्वी MGPच्यात आम्ही लक्षात आणून दिलं की तुमची लाईन सडलेली आणि गटरचं पाणी आमच्या पाण्यामध्ये येते, पण कोणी येऊन साधी पाहणीसुद्धा केली नाही। त्यामुळं आम्हाला आज हा मोर्चा आणावा लागला आणि MGPच्या अधिकाऱ्यांना जाब विचारावा लागला। काय उत्तर म्हटलं की मी 10 दिवसाच्या आत तुमची लाईन व्यवस्थित करून देतो आणि जोडणी करून देतो आणि वीजपुरवठा 10 दिवसांमध्ये करून देतो। अन्यथा नाही पाळलं तर काय होईल? नाही पाळलं तर मग आता इथून पुढचा हिंसक मोर्चा। त्या मोर्चाचं स्वरूप असं असणार की मग लॉ अँड ऑर्डर कुठल्याही प्रकारे आम्ही पाळणार नाही, कारण की पाणी हे घटनेने दिलेला आम्हाला मूलभूत अधिकार आहे, आमचा फंडामेंटल राईट आहे, अन्न पाणी निवारा। आणि याच्यासाठी जर भारतामध्ये जर मोर्चे काढावं लागत असेल तर हे फक्त अधिकाऱ्यांनी काढलेलं त्यांचं अकलेचं दिवाळ आहे। तुमच्या माहितीसाठी सांगतो की जगाच्या पाठीवर जेवढे देश आहे त्याच्यातले 33% पाणी फक्त भारतात आहे आणि उरलेलं 66% पूर्ण 203 देशामध्ये पाणी पुरवलं जातं। एवढं पाणी असताना पूर्ण आपल्या भारतामध्ये पाण्यासाठी मोर्चे निघतात म्हणजे ही खेदाची बाब आहे। तर असं होता कामा नये, हे फक्त नियोजनाचा अभाव आहे आणि हे नियोजनामध्ये जर सुधारणा झाली नाही तर प्रत्येक नागरिकाला मग अशाच प्रकारे आमच्यासारखा मोर्चा काढावा लागेल आणि त्याच्यातून जर उद्या काही लॉ अँड ऑर्डर डिस्टर्ब झाली तर ही सगळी जबाबदारी MGPच्या अधिकाऱ्यांची राहील।